नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होते त्याबद्दल अपडेट आलेली आहे। पीएम किसान योजनेच्या शेतकऱ्यांना 1807 कोटीचा मोठा लाभ मिळणार आहे। याबद्दल संपूर्ण बातमी समोर आलेली आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 22 हप्त्याद्वारे तब्बल 1807.41 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आला आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मोठी बातमी निघालेली आहे। जिल्ह्यातील 3,95,738 शेतकरी या योजनेचे लाभार्थी असून थेट लाभ हस्तांतरित म्हणजे डीबीटीद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात होईल। केंद्र शासनाने 2019 पासून सुरू केलेल्या पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाचे अर्थसहाय्य 3 समान हप्त्यात दिले जाते। बियाणे, खते, कीटकनाशक तसेच शेतीच्या इतर खर्चासाठी ही योजना शेतकऱ्यांना मोठा आधार ठरत आहे। देगलूर तालुक्यातील 24,978, नायगावमध्ये 25,648, बिलोलमध्ये 21,947 तर भोकर तालुक्यात 20,956 शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत। दुसरीकडे अर्धापूर तालुक्यात 12,726, धर्माबादमध्ये 13,233 आणि माहूरमध्ये 14,174 लाभार्थ्यांची नोंद आहे। जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना नियमित हप्ते मिळत असले तरी काही लाभार्थ्यांची केवायसी, आधार संलग्नीकरण, बँक खात्यातील तफावत तसेच जमीन नोंदणीच्या पडताळणीअभावी हप्ते प्रलंबित असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना केवायसी पूर्ण करणे, आधार लिंक करणे तसेच बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। दरम्यान केंद्र शासनाने नुकताच 22 हप्ता वितरित केला आहे। याबद्दल मोठी आकडेवारी समोर येत आहे। हदगाव तालुक्यातील सर्वात 40,409 शेतकरी लाभार्थी आहेत। त्यापाठोपाठ लोहा तालुक्यातील 39,144, मुखेडमध्ये 36,926, कंधारमध्ये 34,804 आणि किनवट तालुक्यातील 34,085 लाभार्थी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। तुमच्यापर्यंत आणि तुमच्या जिल्ह्यांचे नाव आणि तुमच्या जिल्ह्यांची यादी जेव्हा पण जाहीर होईल तोपर्यंत तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि इथपर्यंत जर आला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।